दिल्लीतलं आंदोलन अत्यंत चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेली आहे। तरुणांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतोय, राजकीय हित साधण्याचा काहींकडनं प्रयत्न होत असल्याचं राजनाथ सिंग म्हणतात। हमारे छात्रों की हर चिंता को सुनना और उसका समाधान करना ये हम सब की जिम्मेदारी है। मुझे पूर्ण विश्वास है कि भारत के जागरूक, परिपक्व और हमारे विवेकशील नौजवान ऐसे भ्रामक प्रयासों को भली भांति समझते हैं और वे प्रगति, विकास तथा राष्ट्र निर्माण के ही वो मार्ग को चुनेंगे। मैं पूरी तरह से आश्वस्त हूं। और विपक्ष के कुछ नेताओं द्वारा मैन्युफैक्चर्ड एक सेंस ऑफ एंगर, आक्रोश लोगों के अंदर केवल जनता, विशेषकर बच्चों के नौजवानों को भ्रमित करने और गुमराह करने का मैं मानता हूं कि यह असफल प्रयास है। राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मोदींच्या विरोधातले पक्ष आंदोलनात एकत्र आले असून उद्धव ठाकरेंनी आंदोलकांची भेट घेतली, हे खूप चांगलं झालं। आता ठाकरे सेना डाव्या विचारांमध्ये सुद्धा सामील झाल्याचं दिसतंय। काँग्रेस सुद्धा डाव्या पक्षांमध्ये सामील झालंय, असं सुद्धा उदय सामंत यांनी टीका करत म्हटलंय। नाही, आंदोलनामध्ये जर सरकारनं पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नीटच्या सगळे जे गुन्हेगार आहेत ते सगळे जेलमध्ये आहेत। अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं त्यांचे लागेबांधे होते त्या सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकलेला आहे। मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागतायत, हा एक पॉलिटिकल व्ह्यू आहे। मला सांगा की सीजेपीच्या त्या आंदोलनामध्ये RSS मुर्दाबादच्या घोषणा होतात, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातल्या घोषणा होतात। एवढंच नाही तर सीजेपीचं आंदोलन युबीटीच्या माध्यमातून एवढं खालच्या दर्जाला गेलं की दादरमध्ये काल औरंगजेब आमचा आयडॉल आहे हे फोटो दाखवण्यात आले। आपण कुठच्या मार्गाने चाललोय? नाही, चांगलं आहे ना, 1 महिन्यानंतर तिथं गेले, चांगलं आहे। नाहीतर आम्हाला तर अपेक्षा अशी होती की ऑनलाईन त्यांच्यावर पण बोलले असते, पण तिथे गेले, आनंद आहे। लोकशाहीतला तो भाग आहे। मी मगाशी ज्यांची ज्यांची नावं घेतली हे डाव्या विचाराचे होते। डाव्या विचारामध्ये आता युबीटी देखील सामील होते, हे आपल्याला बघायला मिळतंय। काँग्रेस देखील डाव्या पक्षामध्ये सामील झालं। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परिपाक एवढाच आहे की जो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता त्यांना वेगळ्या ट्रॅकवर आणलं गेलंय आणि याला जबाबदार लाठीचार्ज जो झालाय त्याला पूर्ण जबाबदार NDAच्या विरोधात असलेले सगळे पक्ष आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारला सहानुभूती असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याची सरकारलाही चिंता आहे। सरकारनं आंदोलन चिरडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही। विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय। सरकारने कधीच आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु आंदोलक जे आहे विद्यार्थी त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती ठेवून त्यांच्या भविष्याबद्दल त्यांना जी चिंता वाटते त्याची पूर्ण सरकारला माहिती आहे, जबाबदारी आहे। नीट परीक्षेबद्दल, नीट परीक्षा पण नंतर पार पडली, त्याचा निकालही लागला आणि परंतु एवढंच आहे की विद्यार्थ्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या आंदोलनाच्या आड कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजत असेल तर त्याबद्दल विद्यार्थ्यांनी सतर्क राहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।